केलेले आहे. सो आपला पूर्ण संघ घेऊन आपण आमच्या कक्षाच्या उजव्या साईडला येऊन असं नसतं व्हायचंय. शिरसाट संघ या ठिकाणी शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मल्हारी अप्पा गव्हाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर दैनिक लोकमत पुणे पत्रकार भानुदास पराड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरसाट स्पोर्टचे ओनर अंबादास शिरसाट म्हणजेच अमोल शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहे. या तीनही मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान केला जातोय. दैनिक लोकमतचे पत्रकार भानुदास पराड साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबरीने या ठिकाणी मल्हारी अप्पा गव्हाणे शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा देखील पार पडते. मल्हारी अप्पा गव्हाणे यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि अंबादास शिरसाट साहेब म्हणजे शिरसाट स्पोर्ट्स हा संघ आपण सर्व दूरपर्यंत पाहतो, तर त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. आम्ही मनापासून स्वागत करू. त्याचबरोबरीने श्लोक 11 वाकण संघाचे पाकर रोहिदास वाजेकर यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. रोहिदासजी वाजेकर साहेब यांचा सन्मान केला जातोय. वाकळणसारखा एक महाराष्ट्रातील ताकदवर संघ त्यांनी या ठिकाणी उतरवला आहे. महाराष्ट्रातील नामवंत संघांमध्ये ग्रामीणच्या नामवंत संघांमध्ये जर नावं घ्यायची झाली तर वाकळणचं नाव हमखास घेतलं जाईल. तर तोच वाकळण संघ केतन म्हात्रे ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये एक अनोखा रेकॉर्ड ज्याच्या नावावर आहे, टेनिस क्रिकेटमधील बक्षिसांच्या बाबतीत भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडू ज्याच्या नावावर 20 मोटरसायकल बाईक आणि 4 4 व्हीलर कार जिंकण्याचा ज्याच्या नावावर विक्रम आहे, तो केतन म्हात्रे वाकळण संघाच्यासाठी मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे ही मॅच महत्त्वाची असेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नवनाथ हडवडेसारखा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या टीममध्ये पाहायला मिळतोय. योगेश पवार राहुरी वरून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेत. अमोल डुबे थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, कदाचित पाहूयात आता खेळतायत काय. आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या मॅचवर देखील तेवढ्याच नजर असणार आहेत. सर, आपण 2 दिवस चर्चा करत होतो आजच्या दिवसाची. म्हणजे पहिला दिवस जरी पाहिलं तर चिकणी संघाने बाजी मारली. कालचा दिवस सर्वांना आश्चर्याचा धक्का देत असताना, भल्या संघांना पराभूत करत असताना काल रामराज संघाने राज केलं. परंतु आजचा दिवस कोण जिंकणार याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही, कारण एकाचड एक सर्व संघ या स्पर्धेमध्ये आज सहभागी झालेले आहेत. सलामीची जोडी योगेश पवार शेतकरी 11, स्वतः शेतकरी असल्या कारणाने शेतकरी 11 हा संघ देखील त्यांनी बनवला आणि पश्चिम महाराष्ट्रामधील एक नावारूपाला आला देखील. परंतु मागील 2 हंगाम जर पाहिलं तर हा खेळाडू देखील सर्वांच्या चर्चेत आहे, योगेश पवार. रायगडमध्ये देखील योगेश पवार रणजीपटूंना आपण पाहतो आणि या योगेश पवारला अहमदनगरमधून येताना पाहतो. सुशांत दादा जाधव, विनंती असेल आपण मंचावर यायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेतील आयोजनाचे आपण प्रमुख घटक आहेत, परंतु आयोजकांच्या वतीने एक विशेष सन्मान केला जाणार आहे आणि तो आहे सुशांत जाधव. सुशांत जाधव स्वतः नक्कीच आर्मीमध्ये काम केलंय. विकी स्पोर्ट्स क्लब आळे, टायटन मंचर, टिंगडॉंग पुणे, प्रतीक या मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व केलंय आणि स्वतःचा आता तालुक्याचा संघ बनवलाय आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर एच.जे. टायगर आंबेगाव हा संघ धुमाकूळ घालतोय. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. बॉल अडवला जाईल. गुलेवाडी संघासाठी सलामीला योगेश पवार आणि त्याचबरोबरीने नवनाथ हाडवळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जीत भोईर गोलंदाजीसाठी आहेत. एक खणखणणारं नाणं जे वाकळण संघाला सापडलं आणि त्यांचं नाव आहे जीत भोईर. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न या ठिकाणी आणून पाडलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॉल फिरवला जातोय, वळवला जातोय. सुशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिव संग्राम चषक ही मोठी क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राच्या भेटीला येते 2 ते 8 मे या दरम्यान. यावेळेला बॉलला पाठवला
स्क्वेअर लेगच्या दिशेने नवनाथ आडवळेच्या बॅटमधून येतोय षटकार. त्याचबरोबरीने सन्मान्य श्री सचिनजी जुगे आणि प्रदीपजी मुकादम यांना सुद्धा विनंती असणार आहे, आपण सुद्धा येऊन आमच्या VIP डायसवरती आसनस्थ व्हायचं आहे. त्याचबरोबरीने राहुलजी पवार यांना सुद्धा विनंती असणार आहे, आपण सुद्धा येऊन आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. ओल टू चंदू सर. सफेद मॅचच्या दिशेने जीत. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता, अपील केलं गेलं आणि ते पंचांनी उचलून धरलं. विकेटचा पतन. नवनाथ आडवळे बाद. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जर पाहिलं तर ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळतात. वडवली बीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 7 आहे. नवनाथ महत्त्वाचे खेळाडू संघनायक माघारी परत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवनाथ आंबरे येतात बॅटिंग करण्यासाठी घुलेवाडीसाठी. संगमनेर तालुक्यात देखील चांगलं क्रिकेट आपण नेहमीच पाहत आलो आहे. सिब्बांसारखा महत्त्वपूर्ण गोलंदाज हा संगमनेर तालुक्याने दिलाय, जो महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक वर्ष धुमाकूळ घालताना आपण पाहतो. मग सागर शेळके, शेखर शेळके, त्याचबरोबर जर पाहिलं तर युवराज गुंजाळ, अशी बरीचशी नावं संगमनेरमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला जर पाहिलं तर टप्पा थोडासा पुढे टाकला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली जाईल. बॉल अडवण्याच्या दिशेने वाटचाल होते. तर नक्की स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा देखील वाकळण संघाने नेहमीच गाजवताना आपण पाहायला मिळतं, जिंकताना पाहिलंय. यावेळेला वेगळा खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स शास्त्र बाहेर काढलं होतं, परंतु गोलंदाजाने या ठिकाणी म्हणजे जीत यांच्याकडे जो अनुभव आहे त्या ठिकाणी दाखवलाय. पहिल्या षटकात जर पाहिलं तर जीत भोईर या नावाचा डंका पिटला गेला. एक धाव त्या ठिकाणी मिळेल फलंदाजाला. आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 9 धावा. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात या ठिकाणी स्लोक 11 वाकळण संघाची. आणि 3 षटका अजूनही बाकी आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी धरणी गुरुजी या ठिकाणी आज संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा. माझ्या बरोबरने जर पाहिलं तर अलिबागचे 2 गोड आवाज. मात्र या 3 दिवस ज्यांच्याबरोबर समालोचन करण्याची संधी मिळाली, दिग्गज समालोचक यासिन मर्चंट सर, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एक उभरता आवाज प्रितेश पाटील यांच्याबरोबर समालोचन करण्याची संधी मिळते गेली 3 दिवस. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर संदेश मुंडे यांना आमंत्रित करण्यात येत आहे. काल सांभारली गावच्या रजत मुंडे यांना आपण पाहिलं आणि आज सांभारलीचेच गोलंदाज पाहायला मिळत आहेत. संदेश मुंडे एक वेगवान गोलंदाजी. सांभारली म्हटलं तर सांभारलीची स्ट्रेंथ आहे ना, ती गोलंदाजी आहे. आणि त्याच सांभारलीचा एक गोलंदाज संदेश मुंडे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. नऊ खेळाडू एका गावातील आणि 2 आयकॉन, अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट. आणि अशा पद्धतीचं क्रिकेट जास्त करून श्रीवर्धन, मसळा किंबहुना मुरुड या परिसरामध्ये जास्त चालतं. श्रीवर्धन परिसरात 4 आयकॉनचं क्रिकेट आपण नेहमीच पाहतो. संदेश गोलंदाजीसाठी यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, जातोय यष्टीरक्षक जीत भोईर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. संदेशने सुरुवात चांगली केली आहे आणि चांभारली एक्सप्रेस का म्हटलं जातं संदेशला, पहिल्याच बॉलवर या ठिकाणी दाखवलंय. परंतु समोर योगेश पवार यांना देखील दाखवावं लागेल का राहुरीवरून इकडे आलेत. हो, आणखीन एक भेदक चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. अपीलही केलं, परंतु त्या अपिलाचे पडसाद कोणतेही प्रतिक्रिया पंचांची येताना पाहायला मिळत नाहीये.
संतोष चौधरी सर असतील, प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर असतील आणि त्याचबरोबरीने गणेश बाविस्कर सर असतील. आज पंचांच्या भूमिकेमध्ये पहिले 2 दिवस हेमंत कोळी सर आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते. परंतु संदेशने काय सुरुवात केली आहे, याही वेळेला संदेश अचूकता, भेदकता, 1 2 3 चेंडू लगातार निर्धाव टाकलेले आहेत. वा संदेश वा. योगेश पवार यांच्यासारख्या धुरंधर फलंदाजाला अगदी जखडून ठेवलाय, परंतु यातून मार्ग काढावा लागेल. या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा मॅचेस आम्ही पाहिल्या 1-2 षटकांमध्ये चेंज झाल्या. जसं या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं राजेश सोरटे, विश्वजित ठाकूर यांच्या 2 ओव्हरमध्ये नियंत्रित असणारी धावसंख्या, तदनंतर मात्र बोलायला लागले आणि आकाश दाभाडे यांच्या नावाची चर्चा झाली. आणखीन एक चेंडू, वा त्याच पद्धतीचा या ठिकाणी टाकताना पाहायला मिळाले. योगेश पवार माघारी परततील. 4 चेंडू योगेश पवार सारख्या फलंदाजाला प्रतिम टाकले. जबरदस्त गोलंदाजी संदेश मुंडे. गोलबाला आहे या ठिकाणी. गोलंदाजीचा संदेश मुंडेच्या वाकळणसाठी खेळतायत, ज्यांनी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक स्पर्धा तर गाजवली, परंतु खार्डी चषक ही देखील मानाची स्पर्धा 3 वेळा जिंकण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. तर पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतायत. ठाणे जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात आलेत. बऱ्याचदा आपण पाहतो रायगड जिल्ह्याचा उरण, पनवेल, खालापूर किंवा कर्जत या बेल्टमध्ये ते खेळायला येतात, परंतु काशीदमध्ये देखील आज खेळायला आलेत. या परिसरात पहिल्यांदाच वाकळण. यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, जीत भोईर आहेत, पकडली जाते कॅच, विकेटचं पतन. लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकतात संदेश मुंडे. विकेट. एक धावांचं षटक या स्पर्धेत टाकलंय. मग किरण पवार, रोहित घरत, त्याचबरोबर जर पाहिलं तर सूरज पाटील आणि आज पार्थ घरत. परंतु हा 5वा गोलंदाज एका धावेचं षटक टाकणारा होईल की पहिला गोलंदाज होईल जो या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकेल, ते त्याचं उत्तर या क्षणी आपल्याला मिळेल. पहा, दुखापतग्रस्त आहेत परंतु मैदानाच्या दिशेने अमोल डुबे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. अमोल डुबे हे देखील एक टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत अष्टपैलू खेळाडू आहेत. बाबळेश्वर या राहाता तालुक्यातील गावाला बिलॉंग करतात. आज अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मधील त्यांची फलंदाजी आम्हाला अजूनही आठवते. तर पाहूया आज अमोल डुबे ॲज अ आयकॉन मैदानात दाखल होत आहेत. यावेळेला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने हवेत आहे, कॅच सुटली जाते, परंतु एक विक्रम गोलंदाज संदेश मुंडे करतो या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर. कारण रन घेतला नाहीये, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न अमोल डुबे करतील. हा पहिल्या दिवशी असंच पाहायला मिळालं. मयूर वाघमारे अनफिट होते, परंतु तो दिवस मयूर वाघमारेनेच गाजवला. परंतु आज सिरसाट स्पोर्ट्स या संघाला आपल्या संकटातून बाहेर काढतील का अमोल डुबे, तेच या ठिकाणी पाहायचं. कारण 2 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 9, परंतु 2 ओव्हर बाकी आहेत. आम्ही पाहिलंय एका ओव्हरमध्ये देखील मॅचचं गणित बदलताना. आणि आता गोलंदाजीसाठी पाहूयात आमंत्रित केलं जात आहे तेवढ्याच मोठ्या खेळाडूला, ज्याच्या नावावर टेनिस क्रिकेट जगतामधील सर्वाधिक मोटरसायकल बाईक जिंकण्याचा विक्रम. आकाश तारेकर 19 मोटरसायकल बाईक आणि 20 बाईक, 20 दुचाकी ज्याच्या नावावर आहेत तो केतन म्हात्रे. आणि 4 4 व्हीलर कार. माझ्या मते संपूर्ण भारतामध्ये एकमेव खेळाडू असेल ज्याच्या नावावर मॅन ऑफ द सिरीजच्या 4 4 व्हीलर कार आहेत, त्या याच खेळाडूच्या नावावर आहेत. परंतु अमोल डुबे दुखापतग्रस्त आहेत, परंतु जिद्दीने मैदानात उतर. मी सिरसाट स्पोर्ट्ससाठी खेळणार आहे, काशीदला आलोय, रायगडमध्ये आलोय, तर अमोल डुबे दुखापत जरूर आहे, परंतु तरी देखील मी खेळणार आहे, तरी देखील मी लढणार आहे, तरी देखील मी झुंजणार आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतील. पहिला बॉल लोअर फुल टॉस पाठवलाय समोरच्या दिशेने. रन मात्र त्या ठिकाणी घेतली जात नाहीये.
अमोल डुबे षटकार चौकारांची भाषा बोलावे लागेल आणि त्याच प्रतीक्षेत आहेत. समोर केतन भेदक मारा करतायत, परंतु अमोल यांच्याकडे क्षमता आहे. परंतु फुलटॉस बॉल मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले. दुखापतग्रस्त आहेत ते जाणवत आहे. काळजी घ्यायची आहे. अमोल आपण देखील खेळण्यायोग्य असेल तरच खेळा, कळकळीची विनंती देखील असेल आयोजकांच्या वतीने. आणखीन एक फुलटॉस मिस करताना पाहायला मिळत आहेत. अमोल डुबे सारख्या फलंदाजाला अशा प्रकारचे चेंडू टाकले तर आम्ही खूप लांब लांब वर जाताना पाहायला मिळत आहे आणि आज खरोखर दुखापतग्रस्त आहे ते दिसते देखील. आणि तिसरं षटक मात्र या ठिकाणी सुरू आहे. मागील 9 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. केतन म्हात्रे देखील लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकतायत. धावसंख्या जर पाहिली तर 9 झाली आहे. 15 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धाव फलकावर आहेत. अमोल डुबे यावेळेला अमोल डुबेच्या बॅटमधून फटका येतोय. दुखापतग्रस्त असलो म्हणून काय झालं, फटका तर मारणार आणि तो देखील षटकार. 6 धावा. आता सुरुवात झाली आहे मोठ्या फटक्याला. अमोल डुबे नक्कीच ही खेळी त्यांची लक्षात राहण्यासारखी असेल त्यांच्या प्रत्येक चाहत्यासाठी. आजारी असताना देखील, दुखापतग्रस्त असताना देखील मैदानात उतरलेत, बॅटिंग करतायत अमोल डुबे पाटील. यावेळेला अतिशय वेगात खोलवर टप्प्याचा बॉल टाकला आणि पंधरा धावा धावफलकावर आहेत. अमोल डुबे अपटमच्या बाहेरचा चेंडू तो सीमारेषा दिशेने मार्गस्थ होतोय. पाहूया त्या ठिकाणी धावा मात्र 4 येतील. येतोय चौकार. एक ओव्हर अजूनही. चला टॉससाठी पुढच्या दोन्ही सगळ्यांना विनंती असेल त्वरित टॉससाठी यायचंय. 3-3 ओव्हरच्या मॅच असतील याची नोंद घ्यायची आहे. सकाळचा पहिला सामना ज्या संघाने खेळला अलिबाग अय्यान 11 अलिबाग आणि त्यांच्या विरोधात सावी देवांश हाशिवरे या टीमची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे त्वरित टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आता हे षटक खूप महत्त्वाचं आहे. धावसंख्या 19 झाली आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात आलंय सोमनाथ यांना, गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. वाकड म्हटलं तर आमचे समालोचक मित्र ओमकार शेटे हे देखील वाकडला बिलॉंग करतात. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अमोल लंगडत का होईना परंतु एक धाव त्या ठिकाणी घेत आहेत. आणि आता उर्वरित 5 चेंडूंचा सामना करण्याची संधी त्यांच्याकडे आहे. तर पाहूया काय करतील. 20 धावा तर झाल्या आहेत. किती षटकार येतील तेच मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सोमनाथ गायकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल डुबे शिरसाट स्पोर्ट्स टीमसाठी. लोअर फुल टॉस बॉल त्याला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी एक धाव मात्र मिळणार नाहीये. यावेळेला जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय अमोल डुबे यांच्याकडून. आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या नाहीये. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नात धावबाद झालेत.
कराल आणि लवकर फिट होऊन मैदानात याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परंतु आपण लवकरात लवकर त्याच्यावर उपचार घ्या, कारण अजून खूप सारं क्रिकेट आहे आणि शक्यतो दुखापतग्रस्त असताना खेळू नका, कारण व्यावसायिक क्रिकेटर आहात आपण. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 20 वर स्थिरावली आहे. चौथी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे. स्लोक 11 वाकळण हा संघ आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय शिरसाट फोर्टच्या विरुद्ध. याही वेळेला जर पाहिलं तर एक भेदक चेंडू सोमनाथ यांच्याकडून पाहायला मिळतोय. जाईल जीत यांच्या दिशेने. धावांसाठीचा संघर्ष. धावसंख्या जर पाहिली तर 20 वर स्थिरावलेली आहे. 5 षटकांच्या सामन्यात काल जर पाहिलं तर 26 धावा लोएस्ट होत्या. काल 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये 15 होत्या आणि आज 4 ओव्हरची मॅच आहे. हो हो, या डावाच्या शेवटी जर पाहिलं तर एक मोठा फटका. खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि कॅच जरूर पकडली, परंतु बाहेर सीमारेषेच्या. येतोय षटकार. सर सर एक मिनिट. मिलिंद, हा एक चेंडू बाकी आहे. हरकत नाही, खूप चांगली कामगिरी पंच, विशेष कौतुक आपलं. आणि पाहूया, लक्ष जरी 27 धावांचं असेल परंतु हे क्रिकेट आहे. 24 चेंडूमध्ये 27 धावांचं. लक्षात देखील जर काही सुरुवातीला विकेट आल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो आणि तो करावा लागेल. एवढ्या लांबून अगदी माझ्या मते हा संघ देखील जर पाहिलं तर बऱ्याच लांबून संगमनेरवरून इकडे प्रवास करत आलाय. 7-8 तासाचा प्रवास करत इकडे पोहोचलाय, तर त्यांचाही प्रयत्न असेल या धावसंख्येमध्ये देखील फाईट करण्याचा. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पुन्हा एकदा मी घेऊन जातोय अलिबागचा जो आवाज, ज्या आवाजाने कित्येक वर्ष महाराष्ट्राला आपल्या आवाजाच्या जोरावर वेड लावलंय, यासिन मर्चंट सर. धन्यवाद चंदू शेट्टे सर. DCB ग्रुप काशीद आयोजित काशीद चषक 2022मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि सर्व संघ मालकांचं, त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत. सन्माननीय संतोष राणे, परवेश बेलोसे, प्रतीक बेलोसे, संचित खोपकर, प्रतीश कासार, विनोद घोसाळकर, प्रदीप मुकादम, अक्षय महाडिक आणि मंगेश कांबळे यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, आपण पाहतोय. आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी घेतलेली मेहनत, अथक प्रयत्न आपल्या समोर ज्यांनी एक अप्रतिम स्पर्धा इथे सादर केलेली आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आणि वेगळा पायंडा इथे पाडून दिलेला आहे. कारण बऱ्याच वेळा मी सांगत असतो, आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल, अनुभवलं असेल की फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक, मालिकावीर अशा सर्व खेळाडूंना इथे पारितोषिक असतात. परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच ज्या वर्षी ही स्पर्धा सुरू झाली त्या वर्षीपासून आपण पाहतोय संघ मालक यांच्यासाठी सुवर्ण संधी असते एक मोठं पारितोषिक आपल्या नावी करण्याचं. आणि विजेत्या संघाच्या संघ मालकास यावर्षीसुद्धा इथे एक ब्रँडेड वॉशिंग मशीन देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी किंवा मला वाटतं मध्ये कोरोना काळ असल्या कारणानं एक वर्ष टुर्नामेंट ही झाली नव्हती, परंतु त्याच्या अगोदर रोहित चाचे हे विजेत्या संघाचे संघ मालक ठरले होते आणि त्यांना एक बाईक आपण
भेट स्वरूपात दिली होती. तर यावर्षी सुद्धा आपण पाहतोय एक अनोखी प्रथा, अनोखा पायंडा इथे पाहायला मिळतोय. 2022 आणि 2020 मध्ये ज्या संघांनी किंबहुना ज्या संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये एंट्री केलेली आहे त्यांना पुढच्या वर्षी 2023 मध्ये फ्री ऑफ कॉस्ट कोणत्याही प्रकारची एंट्री त्यांच्याकडून घेतली जाणार नाही आणि संघ मालकांना ही मोठी खुश खबर आहे. त्याचप्रमाणे यावर्षी ज्या संघ मालकांनी आपली एंट्री या स्पर्धेमध्ये नोंद केलेली आहे त्या संघ मालकांना पुढच्या वर्षी 25% सूट देण्यात येणार आहे एंट्री फीमध्ये. असे अनेक कार्यक्रम आपण पाहतो इथे राबवले जात आहेत जे सर्व संघ मालक, सर्व संघांच्या आणि सर्व क्रिकेट रसिकांच्या फायद्याचे असतात. सन्माननीय मयूरजी ठाणगे यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ट्रॉफी आणि संपूर्ण चषक इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. सत्यविजय बेलोसे यांनी संपूर्ण 3 दिवस जनरेटरमध्ये लागणारं संपूर्ण डिझेल प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्व संघांना आपण टी शर्ट दिलेले आहेत. ते सर्व टी शर्ट सन्माननीय प्रदीपजी मुकादम आणि सचिन भाई झुगे यांच्या माध्यमातून दिलेले आहेत. तर सामना सुरू होतोय. गोलंदाजांचे नाव माहिती नाहीये. चलिए दोस्तों, मैदान पर पहली गेंद, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर तैयार थे, स्क्वायर कट किया, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, सीमारेखा के बाहर 4 रन. गेंद पर केतन मात्रे के बल्ले से आता हुआ ये पहला चौका, चौके के साथ शुरुआत की है, आगाज किया है. जी हाँ, घुटने के बल गए थे, वेट कर रहे थे और क्या कमाल का खूबसूरत लाजवाब बेहतरीन ऑस्टनिशिंग ये स्ट्रोक. 4 रन. लगातार 2 गेंदों पर 2 चौके आने के बाद गेंदबाज नवनाथ के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव जरूर, मगर इस मर्तबा तीसरी गेंद के ऊपर बहुत ही बेहतरीन वापसी में कहूँगा, क्योंकि केतन मात्रे जैसे बल्लेबाज के सामने गेंदबाजी करना अपने आप एक बहुत बड़ी चुनौती होती है, इम्तिहान होता है गेंदबाजों का. और 2 लगातार चौके लगाने के बाद देखिए खूबसूरत वापसी, बल्लेबाज केतन को चकमा दिया और बिंदी गेंद यहाँ पे आती हुई. वाह भाई वाह, ब्रांडेड केतन मात्रे स्ट्रोक, गेंद मिड विकेट सीमारेखा के बाहर. 6 रन. धान्या वाघाची ललकार, हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल सायदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुनकर फ्लावर समझे क्या? फायर है मैं. पहली 2 गेंदों पर 2 चौके, उसके बाद एक बिंदी गेंद और करारा छक्का यहाँ पे थी चौथी गेंद पर. जी हाँ, यहाँ पे ग्लांस करने की कोशिश कर रहे थे, गेंद और बल्ले का शायद यहाँ पे संपर्क नहीं आया, मगर उनके पैर से टकरा कर गेंद शायद ये विकेट कीपर के दस्तानों में थी. आणि याच दरम्यान सावी दिवांश, हशिवरे या संघाचे संघनायक आणि अय्यान 11 अलिबाग या संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे. चला फास्ट. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजक डीसीबी ग्रुप यांकडून और संपली.
सन्माननीय सत्यविजय बेलोसे यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. यानंतर एक महत्त्वपूर्ण सामना, दोन्हीही संघ हे अलिबाग तालुक्यातील आहेत. अय्यान 11 अलीबाग या संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कॉल लागलाय. धन्यवाद. तो चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं, जहां पे पहले ओवर में 15 रन आने के बाद दूसरे ओवर में नए गेंदबाज आए हैं. पहली गेंद पर 1 रन उन्होंने खर्च किया. विजय पाहुणे मोका गेला चौका. कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतिशेट कासार यांचा विजय 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. विजय की इस गेंद को कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद कहीं और निकल गई. ये अच्छा हुआ बल्लेबाजों के लिए कि वहां पे खाली क्षेत्र था और इस वजह से कैच लपकने का किसी भी खिलाड़ी के पास कोई मौका नहीं था. 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है. अब 15 गेंदें बची है, जीतने के लिए मात्र 6 रनों की जरूरत. ये लीजिए, 6 रनों की जरूरत थी और केतन मात्रे के बल्ले से आता हुआ ललकार हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. फायर है मैं. धन्यवाद रिजे मास्टर. आणि या स्पर्धेमध्ये जे कोणत्याही गोलंदाजाला जमलं नाही, कारण बॅटिंगसाठी नंदनवन असणारी खेळपट्टी, बॅटिंग पॅराडाईज ही विकेट, आणि या विकेटवरती ज्या खेळाडूनं एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावी केलेला आहे, तो अर्थात संदेश मुंडे ठरलाय सामनावीराचा मानकरी. कारण निर्धाव षटक टाकणारा एकमेव हा खेळाडू आहे, हा गोलंदाज आहे.